नमस्कार. स्वाद संगीता चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी पेरूपासून एक पदार्थ बनवत आहे. चटपटा असा पेरू बनवत आहे. घरात बरेच पेरू पडलेले होते. 1-2 दिवस ते पडले तर खराब होतात, अळ्या वगैरे पडतात. त्यापेक्षा ते वापरात घेण्यासाठी मी चटपटा असा पेरू बनवलेला आहे इथे. पेरू स्वच्छ धुवून पुसून घेतलेले आहेत. 2 मोठे पेरू घेतलेत मी आधी इथे. यांना स्वच्छ करून घ्यायचं आहे व्यवस्थित कापून वगैरे. त्यानंतर पेरूच्या फोडी करून घेत आहे. मोठ्या मोठ्या फोडी करायच्या. अशा प्रकारे मी सर्व फोडी करून घेत आहे. त्यानंतर यांचा बियांचा भाग पण काढून घेत आहे. फोडींबरोबरच बिया आणि त्यांच्याबरोबर खूप गर असा वाया जातो. अशा प्रकारे हा गर खूप वाया जातो आणि यामधला गर खूप स्वादिष्ट असा असतो. तर तो पण आपल्याला पाहिजे आहे. त्यासाठी मी एका पद्धतीने हा गर वेगळा करणार आहे. ते ह्या व्हिडिओच्या मी शेवटी दाखवतच आहे. अशा प्रकारे या सर्व फोडी चांगल्या फोडी बाजूला घेतल्या आणि बिया असलेला गर एका दुसऱ्या बाउलमध्ये मी ट्रान्सफर करून घेते. त्याला थोडं बारीक कट केलेलं आहे. सुरीने जेवढं कट करता येईल बारीक तेवढं. बिया वेगळ्या केल्यानंतर सर्व फोडी मी अशा बारीक चिरून घेत आहे चौकोनी आकाराच्या. आपण पाहिजे त्या आकाराच्या फोडी इथे ठेवू शकतो. आता मी ह्या सर्व एका बाउलमध्ये घेत आहे. मीठ चवीनुसार आपल्या. त्यानंतर थोडंसं तिखट, अगदी थोडं टाकलं तरी चालेल चवीपुरतं. नंतर चाट मसाला टाकते इथे मी, तोही आपल्या चवीनुसार कमी जास्त. त्यानंतर इथे मी साखर घालत आहे. आपला नेहमीचा पोहे खाण्याचा चमचा जो आहे त्याच्याने 4 चमचे साखर. 5 टाकली तरी काही हरकत नाही, याला असं प्रमाण काहीच नाही. आता हे व्यवस्थित सगळं मिक्स करून घेते आणि एका बरणीमध्ये घेत आहे. बरणी सुरुवातीला मी थोडी मोठीच घेत आहे. मोठी बरणी असली म्हणजे त्यामध्ये हवा खेळती राहते. इथे माझा लिंबू टाकायचा राहिलेला आहे. लिंबाच्या 2 फोडी मी इथे पिळून घेत आहे. चटपटा असा पेरू बनवायचा आहे त्यामुळे लिंबू तर येणारच. 2 फोडी लिंबाच्या पिळून घेतल्या आणि व्यवस्थित मिक्स केलेलं आहे. अशा प्रकारे काचेची मोठी बरणी सुरुवातीला घ्या, नंतर छोट्या बरणीत ट्रान्सफर केलं तरी चालेल. इथे मी स्वच्छ असं कापड लावून घेते आणि रबर बँडच्या साह्याने त्याला पॅक केलं आणि व्यवस्थित हलवून एकजीव करून घ्यायचं आहे, जेणेकरून साखर, चाट मसाला सर्व फोडींना लागेल. त्यानंतर घराजवळच अशा प्रकारे ऊन आलं आहे, तिथे उन्हामध्ये मी ही बरणी ठेवली. अगदी 1 ते 2 तासामध्येच हा आपला चटपटा पेरू मस्त भिजून मुरतो. आता ह्या पेरूच्या ज्या बिया काढलेल्या आहेत या मी एका बाउलमध्ये घेत आहे. बियांमध्ये खूप सारा पल्प असतो, गर असतो. त्यामध्ये थोडंसं मीठ, थोडीशी साखर आणि थोडंसं तिखट आणि लिंबू. त्यामुळे याचा पल्प मोकळा होण्यास मदत होते. आता हे सर्व मिक्स करून हे सुद्धा मी जिथे फोडी ठेवलेले आहे तिथेच उन्हामध्ये झाकून ठेवते 1 ते 2 तासासाठी. घरातही ठेवलं तरी काही हरकत नाही, पण खिडकीमध्ये असं ऊन येत असेल तर उन्हात ठेवलं तर छानच मुरतं. अशा प्रकारे झाकून ठेवत आहे. त्यानंतर 1-2 तासानंतर अशा प्रकारे ह्या बिया मुरलेल्या आहेत आणि बिया आणि पल्प मोकळा झालेला आहे. तर त्यांना मी मॅशरने व्यवस्थित मॅश करून घेतलं आणि गाळणीच्या साहाय्याने त्याच्यावरती मी आता गाळून घेत आहे. पहिल्या गाळणीला होल बारीक असल्यामुळे मी आता गाळणी बदलली. ह्या गाळणीचे होल चांगले मोठे आहेत. अशा प्रकारे हा असा पल्प खाली तयार झालेला आहे. ही पेरूची चटणीच म्हणा. पेरूच्या अशा बिया वरती चाळणीमध्ये राहिलेल्या आहे. ही अशी पेरूची चटणी, जशी चिंचेच्या चटणीसारखी चटणी असावी अशी ही चटणी बनलेली आहे. मी ह्या पेरूच्या फोडींमध्येच हिला मिक्स करून घेते. आपण तुम्हाला हव्या त्या प्रकारे खाऊ शकता. अशीच ते सॉससारखी खाल्ली तरी चालेल किंवा फोडींमध्ये मिक्स करून खाल्लं तरी चालेल. अशा प्रकारे हा चटपटा पेरू तयार झालेला आहे. असा हा पाचक असा पेरू जेवणाच्या ताटामध्ये पण खूप रंगत वाढवतो.
आणि जेवण पचण्यास मदत होते. अशा प्रकारे आरोग्यदायी असा हा पेरूची ही रेसिपी तयार झाली आहे. असा हा पेरू 6-7 दिवस फ्रीजमध्ये आपण टिकवू शकतो आणि वापरू शकतो. रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि ह्या रेसिपीला मी नाव काय देऊ हेही मला नक्कीच सुचवा. धन्यवाद.